ही थेट दृश्य आपण पाहतोय। सर्वपक्षीय आमदारांचा फोटो सेशन केलं जात आहे विधिमंडळ परिसरात आणि याच फोटो सेशनवरून काही काळ किंवा काही काळापूर्वी आपण म्हणूया की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते। या फोटो सेशन दरम्यान काही प्रोटोकॉल पाळले जावे अशी विरोधकांची मागणी होती। आता ही दृश्य आपण पाहतोय सर्वपक्षीय आमदारांचा हे फोटो सेशन। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय आमदारांचं हे फोटो सेशन केलं जात आहे। आणि यावेळी काही घोषणा सुद्धा दिल्या जातात। अध्यक्ष आता या फोटो सेशन मध्ये सहभागी झाले। हे फोटो सेशन खरं तर सकाळीच होणार होतं, पण या फोटो सेशनवरून आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री न आल्यानं फोटो सेशन पुढे ढकलण्यात आलं आणि हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित सुद्धा केला होता। इतकंच नाही तर फोटो सेशन करत असताना काही प्रोटोकॉल पाळा, महत्त्वाच्या मंत्र्यांसंदर्भात असं वक्तव्य सुद्धा विरोधकांकडून करण्यात आलेलं होतं। ज्येष्ठतेनुसार खरं तर प्रत्येकाची आसन व्यवस्था असावी असं विरोधकांचं म्हणणं होतं आणि आता हे फोटो सेशन पार पडतंय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय फोटो सेशन आपण या क्षणी पाहतो। सर्वपक्षीय नेत्यांचं हे फोटो सेशन विधान भवनाच्या पायऱ्यांवर। दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देखील यात सहभागी आणि नुकतंच हे फोटो सेशन पार पडलं। पुन्हा एकदा या फोटो सेशन नंतर कामकाजाला सुद्धा आता सुरुवात होईल। फोटो सेशन संदर्भात काही काळ विरोधकांनी आरोप सुद्धा केलेले होते। प्रोटोकॉलचा मुद्दा या निमित्तानं विरोधकांनी उपस्थित केलेला होता, पण आता मात्र प्रोटोकॉल पाळावा अशी मागणी विरोधकांची होती। पण या सगळ्या घडामोडीनंतर आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेत्यांचं हे फोटो सेशन पार पडलं। यावेळी ही दृश्य आपण पाहतो। ही दृश्य महत्त्वाचे। जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात संवाद होतोय। फोटो सेशन पार पडल्यानंतर आता हा संवाद आपण या क्षणी पाहतोय। तर आता सर्वपक्षीय महिला नेत्यांचं सुद्धा या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन आता पार पडलेलं आहे आणि या फोटो सेशन नंतर सर्वपक्षीय नेते परस्परांशी संवाद साधत असल्याची ही दृश्य। आज एक वेगळं चित्र खरं तर पायऱ्यांवर पाहायला मिळालं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। एरवी याच पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली जाते, मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला जातो विरोधकांकडून, तर कधी काही अधिवेशनात आपण पाहिले तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा या ठिकाणी आंदोलनं करण्यात येतात। पण आज मात्र या पायऱ्यांवर सर्वपक्षीय नेते एकत्र आलेले होते आणि निमित्त होतं फोटो सेशनचं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे फोटो सेशन पार पडल्यानंतर आता अगदी थोड्याच वेळात पुन्हा
कामकाजाला सुद्धा सुरुवात होईल। महाराष्ट्राची एक वेगळीच राजकीय संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळते। आरोप प्रत्यारोप हे होत असतात। सभागृहात अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी सुद्धा होत असते। पण फोटो सेशन दरम्यान हे सगळेच नेते एकत्रित येत या फोटो सेशनमध्ये सहभागी। तर काही संवादाचे क्षण सुद्धा आपण पाहतोय। या क्षणी मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष या फोटो सेशनमध्ये। तर सुनील प्रभू सध्या संतोष बांगर यांच्या शेजारी सुनील प्रभू आपण पाहतोय आणि ते उपमुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद साधतायत। एकनाथ शिंदे यांच्याशी देखील संवाद साधला जातोय। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, खरं तर पायऱ्यांवर नेहमीच आपण आंदोलनं पाहत आलो आहे, जोरदार घोषणाबाजी पाहत आलो आहे, पण आज या पायऱ्यांवर वेगळं चित्र दिसलं। सर्वपक्षीय नेत्यांचं फोटो सेशन आणि या फोटो सेशन नंतर मात्र काही काळ या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये संवाद सुद्धा पाहायला मिळतो। आताच आपण पाहिलं तर सुनील प्रभू यांनी काही काळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यापूर्वी जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिसले। निश्चितच लागवी आपण आता पाहिलं की फोटो सेशन दरम्यान एक प्रकारे आमदारांची जी राजकारणाबाहेरची मैत्री असते ती पाहायला मिळते। सुनील प्रभू, एकनाथ शिंदे पूर्वाश्रमाचे जर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये एकत्र काम केलेले दोघेही नेते आहेत आणि आता जरी आमदार अपात्रतेची कारवाई सुरू असली आणि हे राजकीय वैर असलं तरीही राजकारणापलीकडे जाऊन एक मैत्री जपायची असते आणि म्हणूनच एक संवाद आपण सुनील प्रभू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पाहिला। इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे आणि सुनील प्रभू यांनी एकत्रितपणे त्यांच्यासोबत संतोष बांगर असतील, संजय शिरसाट असतील यांनी विधानसभा अध्यक्षांसोबत फोटोही घेतला। त्याच्या आधी विधानसभा अध्यक्षांबरोबर भाजपच्या महिला आमदार फोटो घेत असताना काँग्रेसच्या महिला आमदारही सामील झालेल्या होत्या। त्यामुळे एक खेळीमेळीचा संवाद असतो हा राजकारणापलीकडचा असतो। राजकारणामध्ये राजकारण करायचं असतं, मात्र त्यापुढे जाऊन समाजकारणामध्ये अनेक नेते आहेत, ते नातेवाईक आहेत एकमेकांचे, ही आपण पाहिलेलं आहे। आणि आज एकंदरीत फोटो सेशन दरम्यान हीच गोष्ट पाहायला मिळाली। दरम्यान घोषणाबाजीमध्ये कुठेतरी प्रत्येक जण आपला अजेंडा रेटत होता। एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते जय भवानी जय शिवाजीची घोषणा देतात, दुसरीकडे भाजप आणि महायुतीचे आमदार मात्र जय श्रीरामची घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे काही प्रमाणात राजकारण करत असताना काही प्रमाणात समाजकारणही करायचं असतं आणि हेच आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळालं। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। विधान भवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन हे पार पडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।